तुम्ही रोज देवपूजा करता, पण तरीही मनाला शांती मिळत नाही का? कदाचित देवपूजा करण्याची पद्धत चुकत असेल. आज आपण जाणून घेणार आहोत देवपूजा योग्य प्रकारे कशी करावी. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आहे, कारण देवपूजा ही फक्त दिवा फुलांची नसते, ती मनाची शुद्धी असते. देवपूजा म्हणजे केवळ देवासमोर उभे राहणे नाही, ती आपल्याला आतून मजबूत करते, मन शांत करते, नकारात्मक विचार दूर करते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते. देवपूजेसाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळची वेळ. ब्राह्ममुहूर्तात केलेली पूजा मन आणि शरीर दोन्ही शुद्ध करते. पण वेळ नाही म्हणून पूजा सोडू नका. श्रद्धा महत्त्वाची आहे. देवपूजेसाठी आधी स्वतःला स्वच्छ करा. शरीराइतकेच मन स्वच्छ असणे गरजेचे आहे. राग, ताण, चिंता बाजूला ठेवा आणि देवासमोर शांत मनाने उभे राहा. देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. तेथे अनावश्यक वस्तू ठेवू नका. देवघर म्हणजे घरातील सर्वात शांत जागा असावी. पूजा मोठी असावी असं नाही, पण ती मनापासून असावी. दिवा लावा, फुले अर्पण करा आणि देवाचे स्मरण करा. एकच मंत्र रोज म्हणा, ओम नमः शिवाय किंवा रामनाम. नामस्मरणाने मन स्थिर होतं आणि चिंता कमी होते. देवाकडे फक्त पैसा किंवा यश मागू नका. सद्बुद्धी, आरोग्य आणि शांतता मागा. 2 मिनिटांचं ध्यान तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. घाईघाईने पूजा करू नका. राग, द्वेष मनात ठेवू नका. देवपूजा म्हणजे दिखावा नाही, ती आत्मशुद्धी आहे. खरी देवपूजा देवघरातच नाही, ती आपल्या वागण्यात दिसली पाहिजे. सत्य, प्रामाणिकपणा, करुणा हेच देवाला प्रिय आहे. देवपूजा योग्य पद्धतीने केली तर आयुष्य आपोआप योग्य मार्गावर जातं. श्रद्धा ठेवा, नियमित पूजा करा आणि सकारात्मक जीवन जगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.